अमरावती शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये विधी संघर्षितांचा वाढता सहभाग पोलिसांकरता डोकेदुखी ठरत असून पालकांमध्येही चिंता पसरली आहे। पैशाची डिमांड नाकारल्यामुळे युवकासह 2 विधी संघर्षितांनी पाणीपुरी विक्रेता पिता पुत्रावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय। जुन्या जेल क्वार्टर थांब्याजवळील फुटपाथवर शुक्रवार दिनांक 12 जून रोजी रात्री 11:15च्या सुमारास ही घटना घडली आहे। मुकेश गंगादीप कुशवाह वय वर्ष 35 राहणार वेंकैयापुरा तसेच त्यांचा मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। जखमींपैकी वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। गंभीर जखमी मुकेश कुशवाह यांच्या तक्रारीवरून संशयित रिजवान खान वय वर्ष 19 राहणार नवसारी यासह 2 विधी संघर्षित बालके अशा तिघांविरुद्ध मारहाण व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांनी सांगितलं। श्री कुशवाह व त्यांचा मुलगा जेल क्वार्टरच्या थांब्याजवळ फुटपाथवर पाणीपुरी भेलपुरी विक्री करतात। काम आटोपल्यानंतर 11:15च्या सुमारास ते आवरासावर करीत होते। तेवढ्यात एका दुचाकीवर रिजवान खानसह 2 विधी संघर्षित असे तिघे त्यांच्या गाडीजवळ आले। कुशवाह यांच्या मुलाला बोलायचं असल्याचे सांगून बाजूला येण्यास म्हटलं। त्यांच्यासोबत भेटण्यास नकार दिला असता तिघांनी आधी मुकेश कुशवाह यांच्यावर चाकूने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं। एका विधी संघर्षिताने कुशवाह यांच्या मुलावर चाकूने वार करून जखमी केलं। त्यानंतर तिघेही पसार झाले। फ्रेजरपुरा पोलिसांनी रिजवान खान याला अटक केली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।